लाडकी बहीण योजनेअंतर्गत सर्वाधिक महत्त्वाचा सध्याचा विषय म्हणजे ई-के-वाय-सी आणि ई-के-वाय-सी करत असताना अनेक लाडक्या बहिणींना येणारा सर्वात महत्त्वाचा प्रॉब्लेम म्हणजे पती आणि वडील दोघेही नाहीत, मग आमची ई-के-वाय-सी आम्ही कशी करावी? अनेक लाडक्या बहिणींनी याबाबत आम्ही आमच्या आईच्या नावाने ई-के-वाय-सी करू शकतो का? सर्वात महत्त्वाचं म्हणजे अनेक लाडक्या बहिणींनी आईचे नाव टाकून आधार नंबरवरून OTP घेऊन ई-के-वाय-सी देखील केली आहे. मग आता यामध्ये हाच पर्याय आहे का? याबाबतची सविस्तर माहिती आणि योग्य अपडेट आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला, तुम्ही फेसबुकवर पाहत असल्यास पेजला फॉलो करायला विसरू नका, जेणेकरून तुमच्यापर्यंत या योजनांच्या अपडेट्स सर्वात आधी आणि योग्य पद्धतीने पोहोचणार आहेत. तर लाडक्या बहिणींनो, सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जर तुम्हाला पती आणि वडील नाही आहेत, लाडकी बहीण योजनेच्या ई-के-वाय-सी करताना त्यामध्ये स्पष्टपणे काही गोष्टी सांगितल्या गेल्या आहेत, ज्यामध्ये पती आणि वडील या दोघांचा आधार नंबर त्या ठिकाणी मागवला आहे. परंतु राज्यामध्ये अशा अनेक महिला आहेत की ज्या घटस्फोटित आहेत, काही विधवा आहेत, काही पती आणि वडील दोघांसोबत देखील राहत नाहीत. मग अशा वेळी आम्ही त्यांचा OTP घ्यायचा कसा? किंवा आम्हाला OTP जाणार नाही, दोघेही हयात नाहीत, मग आम्ही आमची ई-के-वाय-सी प्रक्रिया पूर्ण तरी कशी करू? सरकारने याबाबत स्पष्टपणे सांगितलं आहे की 18 नोव्हेंबर ही ई-के-वाय-सी करण्यासाठी अंतिम मुदत असणार आहे. यावर आता काही लाडक्या बहिणींना काही वेबसाईट्स असतील किंवा पोर्टलने एक अपडेट दिली आणि त्या अपडेटनुसार त्यांनी सांगितलं की तुम्ही काय करा, आईचे नाव टाका, म्हणजे आईचा आधार नंबर टाका. आईच्या आधार नंबरवर जो OTP येईल तो OTP टाकून तुम्ही तुमची ई-के-वाय-सी प्रक्रिया पूर्ण करून घ्या. आणि यामध्ये महत्त्वाचं म्हणजे मला अनेक लाडक्या बहिणींनी मागील 2-3 दिवसांपासून याबाबत मेसेज देखील केले की आम्ही आमच्या आईचं नाव टाकलं आहे आणि आम्ही आईचं नाव टाकून आमची ई-के-वाय-सी, नाव टाकायचं म्हणजे त्या ठिकाणी नाव टाकायची आवश्यकताच नव्हती, त्या ठिकाणी फक्त तुम्हाला आधार नंबर टाकायचा होता आणि आधार नंबर टाकून त्यावरून OTP घेऊन तुम्हाला तुमची ई-के-वाय-सी प्रक्रिया पूर्ण करायची होती. यामध्ये अनेक लाडक्या बहिणींनी काय केलं, मग आईचा आधार नंबर टाकला आणि आईचा आधार नंबर टाकून आपली ई-के-वाय-सी प्रक्रिया पूर्ण करून घेतली. आता यामध्ये सर्वात महत्त्वाचा मुद्दा की लाडक्या बहिणींनी त्यांना काय वाटत आहे लक्षात घ्या. आईचं नाव टाकलं किंवा आईचा आधार नंबर टाकून ई-के-वाय-सी प्रक्रिया पूर्ण केली आणि त्या ठिकाणी शेवटी आलं देखील की तुमची ई-के-वाय-सी यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे. आणि मग त्या लाडक्या बहिणींचा समज झाला की आमची ई-के-वाय-सी यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे, म्हणजे आम्हाला योजनेचे पुढचे सर्व पैसे मिळणार, आम्ही आमची ई-के-वाय-सी योग्य पद्धतीने पूर्ण केली आहे. तर असा जर समज तुमचा झाला असेल तर सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे हा खूप मोठा तुमचा गैरसमज असणार आहे. लक्षात घ्या, ज्या लाडक्या बहिणींनी पती किंवा वडिलांच्या व्यतिरिक्त भाऊ असेल, आई असेल किंवा इतर कोणाचाही आधार नंबर टाकून आपली ई-के-वाय-सी पूर्ण केली आहे, त्या सर्व लाडक्या बहिणींनी अतिशय चुकीच्या पद्धतीने ई-के-वाय-सी केली आहे आणि त्या सर्वांना अपात्रतेचा सामना करावा लागणार आहे. त्या महिला या योजनेच्या लाभापासून थेट अपात्र केल्या जातील आणि हा मोठा धक्का लाडक्या बहिणींनो असणार आहे. कारण यामध्ये ई-के-वाय-सी करत असताना काही बाबी स्पष्टपणे सांगितल्या होत्या, ज्यामध्ये फक्त आणि फक्त पती आणि वडील या दोघांपैकीच कोणाचा तरी तुम्हाला त्या ठिकाणी आधार नंबर टाकून OTP टाकून तुमची ई-के-वाय-सी प्रक्रिया पूर्ण करून घ्यायची होती. तुम्ही आईचा, भावाचा किंवा इतर कुटुंबातील कोणाचाही आधार नंबर त्या ठिकाणी टाकून तुमची ई-के-वाय-सी प्रक्रिया पूर्ण केल्यास त्यामध्ये तुम्हाला मिसगाईड केलं, सरकारला वाटणार आहे की या लाडक्या बहिणीने आम्हाला मिसगाईड केलं आहे, चुकीची माहिती दिली आहे आणि त्यामुळे अशा लाडक्या बहिणींना सरकार थेट अपात्र करणार आहे, त्यांना योजनेचे पुढचे पैसे मिळणार नाहीत. म्हणून मी याआधीच्या देखील अनेक व्हिडिओमध्ये याबाबतची स्पष्टपणे माहिती दिली आहे की तुम्हाला पती आणि वडील नसल्यास तुम्ही तुमची ई-के-वाय-सी करायला जाऊ नका, तुम्ही वाट पहा. याबाबत सरकार कोणते तरी अपडेट लवकरच घेऊन येईल. याबाबत महिला व बाल विकास विभागाच्या वतीने चर्चा देखील चालल्याची माहिती मिळत आहे. समितीच्याद्वारे याबाबतचा निर्णय सरकार स्वतः घेऊन त्यानंतर सरकार तुम्हाला याबाबतची अपडेट देणार आहे. परंतु तोपर्यंत तुम्ही जर घाई गडबड करून जर तुम्ही पती आणि वडिलांच्या ऐवजी इतर कोणाचाही त्या ठिकाणी आधार नंबर टाकून OTPद्वारे तुमची ई-के-वाय-सी प्रक्रिया जर पूर्ण केली तर लाडक्या बहिणींनो खूप मोठी चूक कराल, खूप मोठ्या प्रमाणात स्वतःला फसवून घ्याल आणि कदाचित योजनेतून कायमस्वरूपी अपात्र देखील व्हाल. म्हणूनच अनेक लाडक्या बहिणींना ही महत्त्वाची व्हिडिओ शेअर नक्की करा. तसेच याबाबत तुम्हाला काय अपडेट आहे का, म्हणजेच की
तुमच्या कुटुंबामध्ये किंवा तुमच्या आसपास मित्रपरिवार मैत्रिणींमध्ये कोणी अशी चुकीच्या पद्धतीने ई-के-वाय-सी आईचा नंबर किंवा इतर कोणाचाही आधार नंबर टाकून केली आहे का, हे तुम्हाला माहीत असल्यास आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका. ही महत्त्वाची व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायला, फॉलो करायला आणि अशाच महत्त्वाच्या माहिती आणि अपडेटसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच तुमचे जे काही प्रश्न असतील ते देखील आम्हाला कमेंटमध्ये नक्की विचारा. भेटूया पुढच्या व्हिडिओ. तोपर्यंत जय महाराष्ट्र.